पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याला आता 1.5 महिना होत आला, पण या हल्ल्यामुळे पहलगाम आणि एकूणच काश्मीरच्या पर्यटनाला मोठा धक्का बसला। पण इथलं प्रशासन आणि व्यापारी व्यावसायिक पर्यटकांची पावलं पुन्हा काश्मीरकडे वळावीत यासाठी प्रयत्न करतायत। काश्मीरमधली सध्याची परिस्थिती काय आहे, इथे पर्यटन पुन्हा भरण्यासाठी जम्मू काश्मीर प्रशासनाकडून कशी तयारी सुरू आहे आणि आगामी अमरनाथ यात्रेच्या निमित्तानं पहलगाम आणि एकूणच काश्मीरमधल्या पर्यटनाला चालना मिळणार का, पाहूयात आमचा प्रतिनिधी अजय मानेचा हा खास रिपोर्ट। मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख असलेल्या पहलगामच्या याच बेसरन व्हॅलीत दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांचा जीव घेतला। बावीस एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या त्या जखमा अजूनही ताज्या आहेत। पण हा हल्ला झाला आणि कलम 370 हटवल्यानंतर बहरलेल्या काश्मीरमधल्या पर्यटनाला पुन्हा खीळ बसली। पूरा असर पड़ा काम पे, मगर थोड़ा धीरे धीरे फिर आने लगा। मैं कहना तो भारत को लोगों को, आओ कश्मीर घूमो, कोई टेंशन नहीं है, आओ, डर के आगे झील है। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लांनी मान्य केलंय की लोकांच्या मनात भीती आहे, पण सरकारकडून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलंय। इथल्या सरकारनं दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचं एक स्मारक बांधण्याचाही निर्णय घेतलाय। काश्मीरचं पर्यटन पुन्हा सुरू व्हावं यासाठी इथले स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकही प्रयत्न करतायत, पण नेहमीच गजबजलेल्या जम्मूतल्या लाल चौकातील या मार्केटमध्ये शुकशुकाट आहे। अद्यापही जम्मू काश्मीरचं पहलगाम श्रीनगरचं पर्यटन पुन्हा एकदा रुळावर आलेलं नाही, कारण की पहलगामचा घटनेला जे तो फक्त महिनाच उलटून गेलेला। त्यामुळे इथल्या लोकांची जे ते उदरनिर्वाहाचा मुद्दा होता तो म्हणजे पर्यटन। इथली दुकानं ओसाड पडलेली आहेत, इथल्या रस्त्यांवर जे ते खाली रस्ते आहेत, वाहनं धावतात आहेत, पण त्या वाहनात जे ते पर्यटक नाहीत, ग्राहक नाहीत। त्यासोबतच एकंदरीत लाल चौकात बसण्यासाठीचे जे बेंच आहेत ते सुद्धा रिकामे पाहायला मिळतात। त्यामुळे जम्मू काश्मीरचं, श्रीनगरचं, पहलगामचं या लाल चौकातलं पर्यटन पुन्हा एकदा कसं सुरू होईल आणि केव्हा सुरू होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रिकामी दुकानं, प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या रिक्षा, गेल्या महिन्याभरात काश्मीरमध्ये हेच चित्र आहे। अभी रिसेंटली जो जंग का माहौल था इंडिया और पाकिस्तान, उसकी वजह से थोड़ा टाइम लगेगा, लेकिन आना शुरू हो गया है। कश्मीरी आम को पता नहीं है नुकसान हुआ फायदा होगा, हमारा तो नुकसान ही हो गया। दुकानदार तो बैठे हैं, बिजनेस तो बैठा है, जवाब तो कुछ है नहीं। जवान तो क्या करे, तो करेगा, घूमेगा और क्या करेगा। जो हमारा इनकम था ना, ये टूरिस्ट के ऊपर ही ज़्यादा था। जब टूरिस्ट नहीं आया बहुत फ़र्क पड़ गया इनकम पे। अभी इंशाल्लाह उम्मीद है आएंगे, इंशाल्लाह दोबारा आएंगे, स्टार्ट हो जाएगा। फिर भी वो एटमॉस्फेयर बना रहे हैं ना, टूरिस्ट यहाँ आए। अभी अगर टूरिस्ट आएंगे ना, बहुत अच्छा माहौल है। हल्ल्यानंतर काश्मीरमधलं तब्बल 90% बुकिंग रद्द झालंय। आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी तर 2026 पर्यंतच्या बुकिंग्स रद्द केल्याची माहिती आहे। दरम्यान समाधानाची एक बाब म्हणजे अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार आहे। जिथे हल्ला झाला ते पहलगाम म्हणजे या यात्रेचा बेस कॅम्प। आतापर्यंत जवळपास 4 लाख भाविकांनी अमरनाथ यात्रेचं बुकिंग केलंय। त्यामुळे या यात्रेच्या निमित्तानं पर्यटकांचा काश्मीरशी तुटलेला संपर्क पुन्हा जोडला जाईल हीच अपेक्षा। अजय माने, ABP माझा, पहलगाम, जम्मू काश्मीर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।